ओके, लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रेशर ऑफ आयडियल गॅसचं इक्वेशन डिराईव्ह केलेलं होतं. ते इक्वेशन मी परत एकदा लिहितोय. प्रेशर P इज इक्वल टू 1/3 N/V M V स्क्वेअर. हे इक्वेशन आपण काल डिराईव्ह केलेलं होतं. त्यात याच इक्वेशनपासून आपल्याला मीन स्क्वेअर स्पीड म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूलचा मीन स्क्वेअर स्पीड फाइंड आउट करता येईल. तो कसा फाइंड आउट करतोय तर मी इथं व्ही स्क्वेअरसाठी इक्वेशन जर क्रिएट केलं तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 3 हा डिनॉमिनेटरचा तिकडे गेल्यानंतर 3 आणि व्ही इक्वेशन होईल 3PV आणि हा NM जो आहे तो न्यूमरेटरला राहील, त्याला लिहिन मी NM. हे इक्वेशन मला मिळेल. मग आपल्याकडे आयडियल गॅसचं इक्वेशन आहे. मग ते आयडियल गॅसचं इक्वेशन जर मी लिहिलं तर ते आपण लिहितो आयडियल गॅस इक्वेशनमध्ये आपण लिहितो PV इज इक्वल टू nRT. ओके, आता हे PV इज इक्वल टू nRT हे जे इक्वेशन दिसतं या इक्वेशनमध्ये मला इथं हे PV रिप्लेस करता येईल. त्या PVला जर मी रिप्लेस केलं तर इक्वेशन काय बनतंय बघा, V स्क्वेअर इज इक्वल टू 3nRT डिवायडेड बाय NM. ओके, हे इक्वेशन मला इथं मिळेल. आता या इक्वेशनमध्ये मला n म्हणजे स्मॉल n जो दिसतोय तो स्मॉल n माहिती आहे. स्मॉल n म्हणजे आपण मोलर मास वगैरे म्हटलेलं होतं आणि त्या मोलर मासचे दोन्ही इक्वेशन आपण लिहिल्या होत्या, m/m0 आणि n/na अवोगाद्रो नंबर असं आपण म्हणत होतो. त्याप्रमाणे जर मी ते इक्वेशन जर लिहिलं तर ते इक्वेशन काय होतं तर आपण त्याचं इक्वेशन मोलर माससाठीचं इक्वेशन लिहिलं होतं ते होतं n इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवाइड बाय अवोगाद्रो नंबर NA. हे इक्वेशन लिहित होतो. हे इक्वेशनने जर मी इथं n रिप्लेस केला तर मला इक्वेशन जे काय मिळेल ते इक्वेशन असेल V स्क्वेअर इज इक्वल टू 3nRT डिवायडेड बाय हा n जो ऑलरेडी आहे तो ॲज इट इज राहील. त्यानंतर अवोगाद्रोचा तो आहे तो NA असेल इंटू m लिहिला जाईल. याच्यात हा n आणि हा n कॅन्सल होईल. कॅन्सल झाल्यानंतर V स्क्वेअर इज इक्वल टू जे इक्वेशन जे राहील ते राहील 3RT डिवायडेड बाय NA इंटू m. हे इक्वेशन मला मिळेल. आता या इक्वेशनमध्ये मागाशी बोलल्याप्रमाणेच आपण nचं दोन इक्वेशन लिहिले होत्या त्याप्रमाणे डिनॉमिनेटरला अवोगाद्रो नंबर इंटू मोलर मास ऑफ द मॉलिक्यूल जे आहे या टोटल याला आपण कॉम्बिनेशनमध्ये जर लिहिलं तर त्याला आपण मोलर मास म्हणतोय. मोलर मास म्हणजे इक्वेशनमध्ये आपण m0 म्हटलेला असेल. मग त्यात तिथे ठिकाणी लिहून ठेवतो मी m0 इज इक्वल टू NA इंटू m. मग हे जर रिप्लेस केलं तर व्ही स्क्वेअरसाठी जे काही इक्वेशन आहे ते इक्वेशन आपल्याला मिळेल V स्क्वेअर इज इक्वल टू 3RT डिवायडेड बाय m0. ओके, आता या इक्वेशनचा म्हणजे V स्क्वेअरचा रूट जर मी घेतला तर इक्वेशन काय होतं बघा, मी याला बार देतो, रूट मीन आहे हा तो. त्याचा जर मी स्क्वेअर रूट जर घेत असेल तर बघा, स्क्वेअर रूट जर घेतलं तर इक्वेशन होईल, इक्वेशनमध्ये V स्क्वेअरचा मी रूट जर घेतला तर काय होईल बघा, तर बघा इथं आपल्याला या व्हीला म्हणजे या इक्वेशनमध्ये व्हीला मला VRMS लिहिता येईल बघा. VRMS कसं लिहितोय मी बघा, हे बघा VR म्हणजे रूट दिसतोय तुम्हाला, R म्हणजे रूट, मीन म्हणजे हा मीन आणि मीनचा काय करतोय आपण स्क्वेअर घेतोय. म्हणून या इक्वेशनला काय लिहितोय मी रूट मीन स्क्वेअर म्हणजे VRMS इक्वेशन लिहितोय. मग त्याप्रमाणे इथं जर मी व्हॅल्यू लिहिली तर हे इक्वेशन काय होईल VRMS इज इक्वल टू रूट घेतल्यामुळे मला या इक्वेशनचं पण रूट घ्यावं लागेल. इक्वेशन बनेल 3RT डिवायडेड बाय मोलर मास m0. ओके, हे मला रूट मीन स्क्वेअरचं इक्वेशन इथं मिळालेलं असेल. ओके,
त्यात या डेरिव्हेशनमध्ये बुक्समध्ये त्यांनी काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत बघा, ती पण आपल्याला पाहायची आहेत. म्हणजे जस्ट त्यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे की जर समजा नायट्रोजन गॅससाठी ॲट 300 केल्विन, म्हणजे त्यांनी नायट्रोजन दिलेलं आहे ॲट 300 केल्विन, RMS स्पीड म्हणजे VRMS स्पीड जो आहे तो 517 मीटर पर सेकंड आहे. तो मी इथं लिहून ठेवतो, तुमच्या लक्षात येईल बघा. नायट्रोजन VRMS दिलेला आहे 517 मीटर पर सेकंड आणि ऑक्सिजन देत आहे ते 483 मीटर पर सेकंड. त्यानंतर स्पीड ऑफ साऊंड इन गॅससाठीचं इक्वेशन दिलेलं आहे. ते स्पीड ऑफ साऊंडचं इक्वेशन जे लिहित आहे ते इक्वेशन VS इज इक्वल टू, आपण हे लास्ट इयरला कुठेतरी पाहिलेलं आहे साऊंडच्या चॅप्टरमध्ये, गॅमा RT डिवायडेड बाय M0 हे इक्वेशन मिळतंय. आणि याच्यात गॅमा म्हणजे आपण लिहिलेलं होतं CP/CV, याला आपण ॲडिबॅटिक रेशिओ म्हणतोय CP/CV ला. ओके, नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थेअरी. आता याच्यात आपल्याकडे जे इक्वेशन आहे ते प्रेशरचं, आपण प्रेशर फॉर आयडियल गॅस घेतलेलं आहे, तेच इक्वेशन मला परत इथं घ्यावं लागेल. ते इक्वेशन मी परत इथे P इज इक्वल टू 1/3 N/V M/V स्क्वेअर, म्हणजे रूट मीन स्क्वेअर, सॉरी मीन स्क्वेअर आहे ना वेलॉसिटीचा, तो V स्क्वेअर. ओके, याच्यात हा जो V आहे तो इकडे जर मी घेऊन गेलो तर इक्वेशन काय होते बघा, PV इज इक्वल टू 1/3 N/M/V स्क्वेअर, ॲव्हरेज वेलॉसिटीचा स्क्वेअर. ओके, आता या इक्वेशनला जर मला कायनेटिक एनर्जीमध्ये जर मिळवायचं असेल तर मी काय करेन, इथला जो MV स्क्वेअर आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काय लिहितो आपण, हाफ MV स्क्वेअर, हे इक्वेशन आपण लिहितो. मग हे इक्वेशन इथं आपल्याला दिसते, म्हणजे इथं MV स्क्वेअर तर दिसतोय, फक्त मला हाफने मल्टिप्लाय केलं तर त्या तिथं मला कायनेटिक एनर्जी लिहावं लागेल. पण मला हे PVचं इक्वेशन चेंज पण होऊन चालणार नाही, म्हणून मी काय करतो बघा, हे PV इज इक्वल टू हे 1/3 N इंटू ब्रॅकेटमध्ये आता हा हाफ MV स्क्वेअर हे इक्वेशन लिहितोय. पण इथं मी हाफ इंट्रोड्यूस केलाय, म्हणजे सर समजा मी इथं हाफने मल्टिप्लाय केलं असेल तर मी इथं न्यूमरेटरला 2 जर घेतला तर हे इक्वेशन बॅलन्स होईल बघा, परत ॲज इट इज इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. लक्षात येते का, म्हणजे इथं मी हाफ इंट्रोड्यूस केला, हाफ घेतला म्हणून इथं 2 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे हे परत कॅन्सल होते, पण इथं मला कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन मिळेल. मग ते कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन जर लिहिलं तर इथं कायनेटिक एनर्जी जर लिहिली तर ती काय मिळेल, तर मी इथं लिहितो एनर्जी E इज इक्वल टू, किंवा मग हे जे इक्वेशन आहे त्यात हाफ MV स्क्वेअर, याला आपण ॲव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी म्हणतोय. आता आपण जे काय मॉलिक्युल्स कन्सिडर केले होते आयडियल गॅसच्या कंडिशन प्रमाणे, म्हणजे एखाद्या कंटेनरमध्ये गॅस मॉलिक्युल्स आहेत आणि ते रँडमली मूव्ह होत आहेत, त्या रँडमली मूव्ह होत असताना आपण इंटरमॉलिक्युलर कोलिजन किंवा इंटरमॉलिक्युलर कोलिजन आपण तिथं कन्सिडर करत नव्हतो, म्हणजे नॉन इंटरॅक्टिंग म्हणत होतो, म्हणजे ते रँडमली मूव्ह होत आहेत, म्हणजे इथं कुठं पोटेन्शियल एनर्जी येणार नाही. जी काय त्या मॉलिक्युलकडे इंटरनल एनर्जी असेल ती इंटरनल एनर्जी ही प्युअरली कायनेटिक एनर्जी असेल, म्हणून मी इथं काय लिहितो, इंटरनल एनर्जी ही असेल प्युअरली कायनेटिक एनर्जी. इथं पोटेन्शियल एनर्जी नसणार आहे. मग ॲव्हरेज टोटल एनर्जी जर मी लिहिली तर बघा, ॲव्हरेज टोटल एनर्जीचं इक्वेशन जर मला लिहायचं असेल तर ॲव्हरेज टोटल एनर्जी E इज इक्वल टू, मला इक्वेशनमध्ये लिहायला लागेल N इंटू हाफ MV स्क्वेअर, म्हणजे आत्ता पण ह्याच्यात जे फाइंड आउट केलेलं आहे ती फक्त कायनेटिक एनर्जी असेल. मग या इक्वेशनला, म्हणजे हे जे काय फाइंड आउट झालेलं आहे ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी, जर मी इथं PV इज इक्वल टूच्या इक्वेशनमध्ये जर त्याला पाहिलं तर बघा इक्वेशन काय होईल, म्हणजे हे इक्वेशन आहे ना, या इक्वेशनमध्ये मी जर व्हॅल्यू पुट केली, ही कायनेटिक एनर्जी झाली, हे N इंटू ब्रॅकेट हाफ MV स्क्वेअर, म्हणजे ही ॲव्हरेज टोटल एनर्जी झाली. तर इक्वेशन काय होईल, PV इज इक्वल टू 2/3 इंटू E, हे इक्वेशन
मिळेल. मग या इक्वेशनमध्ये जर मी आयडियल गॅस इक्वेशन यूज केलं म्हणजे मी लिहितो युझिंग आयडियल गॅस इक्वेशन, तर मला इक्वेशन जे मिळेल ते बघा. आता आपण 2 फॉर्म लिहिले होते आयडियल गॅस इक्वेशनचे, तुमच्या लक्षात असतील. आपण फर्स्ट लेक्चरला या टॉपिकच्या तेच आपण डिराईव्ह केलं होतं. PV इज इक्वल टू आपण लिहितो NRT, आणि त्या इक्वेशनमध्ये जर आपण R ला रिप्लेस केलं तर मला अजून एक इक्वेशन मिळत होतं PV इज इक्वल टू NKBT. हे दोन्ही इक्वेशन आपण आयडियल गॅसचे इक्वेशन डिराईव्ह समजून घेतलेले आहेत. मग मी यातलं सेकंड इक्वेशन इथे यूज करतो कारण मला टेम्परेचरचं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे कायनेटिक थिअरी बरोबर. म्हणून मी तिथं इक्वेशन लिहित असताना आता सेकंड यूज करेन. मग मला हे PV ला रिप्लेस करायचं आहे, म्हणजे इथं मला PV मी इथं रिप्लेस करत असेल ते इक्वेशन काय होईल, तर ते इक्वेशन होईल NKBT इज इक्वल टू 2/3E. ओके, ई साठी इक्वेशन जर मी क्रिएट केलं म्हणजे एनर्जीसाठी जर, तर एनर्जी E इज इक्वल टू 3/2 NKBT. आणि हा N जो आहे तो इकडे जर डिवाइड केला तर म्हणजे काय होईल बघा, इक्वेशन जे मिळेल ते असेल ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल, म्हणजे N नी डिवाइड करतो टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल जे आहे त्यांनी डिवाइड केलं तर ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल साठीचे इक्वेशन जे आहे ते इक्वेशन असेल 3/2 KBT. हे इक्वेशन इथं मला मिळेल. या इक्वेशन मध्ये ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल ही जर पाहिली प्रोपोर्शनली तर ती डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल फक्त टेम्परेचरला. मी डायरेक्टली प्रोपोर्शनल का म्हणतोय, कारण बघा E/N म्हणजे ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल जे असेल, मी इथे इक्वेशन लिहितो ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असेल टेम्परेचर, कारण E/N हे प्रोपोर्शनल आहे टेम्परेचरला. का, कारण KB म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे तो, म्हणजे त्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही. म्हणजे एनर्जी पर मॉलिक्यूल जी आहे ती चेंज कशामुळे होऊ शकते, तर टेम्परेचरमुळे होऊ शकते. हे तर साधं सिंपल आहे. टेम्परेचर इन्क्रीज केलं तर एनर्जी जी काय ती वाढत चाललेली असेल, डिक्रीज केलं तर कमी होत चाललेली असेल. या इक्वेशन वापरून आपल्याला मायक्रोस्कोपिक पॅरामीटर ऑफ गॅस म्हणजे टेम्परेचर लक्षात येत असेल. ओके.